नमस्कार मित्रांनो, मी निलेश तावरे आपल्या जीवन ज्ञान, ज्योतिष, वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, आता 12व्या अध्यायातील 3ऱ्या व 4थ्या श्लोकाचा अर्थ मराठीमध्ये जाणून घेऊ. श्लोक 3 व 4. ये त्वक्षरमनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. या श्लोकाचा अर्थ परमेश्वर सांगतात की जो पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माचे निरंतर ध्यान करीत उपासना करतो, तो सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारा मनुष्यच शेवटी माझी प्राप्ती करतो. तात्पर्य मित्रांनो, परमेश्वराची प्राप्ती करायची इच्छा असलेल्या मनुष्याने इंद्रियांवर ताबा ठेवून प्रत्येकाची सेवा करणे आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ कार्य करणे अत्यावश्यक आहे. परमेश्वर लगेच कुणाला कधी प्रसन्न होत नाही. तो आधी भक्ताची परीक्षा घेत असतो आणि आपण त्या परीक्षेत पास झाल्याचे सर्टिफिकेट तो आपल्याला मिळालेल्या यशातून दाखवतो. याचे सुंदर उदाहरण आहे की प्रभू श्री रामचंद्रांनी सुद्धा स्वतःच्या इंद्रियांवर ताबा ठेवून 14 वर्षे वनवासात काढली. त्यावेळी त्यांना देवपण प्राप्त झाले. मित्रांनो, देवपण येण्यासाठी म्हणजेच स्वतःला सिद्ध करण्यासाठी व परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी प्रदीर्घ तपस्या करावी लागते. मित्रांनो, या श्लोकाचा अर्थ कसा वाटला आणि सर्वोत्तम बनण्याचा मार्ग सापडला ना? चला तर मग आपल्या जीवन ज्ञान, ज्योतिष, वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील